व्हॉट्सअपवरून प्रिंट काढत असताना आपण सहजरित्या फोटो काढतो व त्याची प्रिंट काढतो. त्याच्यामुळे काय होते, ते प्रिंट जे आपली काढलेली प्रिंट अशी काळी येते, त्याची क्वालिटी चांगली येत नाही. पण ही फोटो काढायला पुन्हा तुम्ही पीडीएफ मध्ये जरी कन्वर्ट केला तरी त्याची क्वालिटी बदलत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, चांगली क्वालिटी येण्यासाठी, अशी चांगली क्वालिटी येण्यासाठी तर आपल्याला एक ॲप इन्स्टॉल करावं लागेल, कॅम स्कॅनर म्हणून. त्या स्कॅनर मधून ॲप इन्स्टॉल केल्यानंतर फोटो काढायचा आणि त्याच ठिकाणी लगेच स्कॅनिंग करायची आणि नंतर ती फाईल स्टोअर करायची आणि व्हॉट्सअपला शेअर करायची. त्यानुसार आपण चांगली प्रिंट काढू शकतो. या दोन्ही फाईलमध्ये बघा काय फरक आहे. हे फक्त फोटो काढून पाठवली आणि प्रिंट काढली, हे काळी आली, क्वालिटी चांगली आली नाही. हे स्कॅन करून पाठवली, त्याची क्वालिटी चांगली आली. त्याच्यामुळे कुठलाही डॉक्युमेंट स्कॅन करून मोबाईलमध्ये ठेवा, ज्यावेळेस प्रिंट करायची त्यावेळेस प्रिंट करता येईल. ते आपमध्ये ॲपमध्ये बघा कसं आहे. त्यासाठी आपण कुठलंही डॉक्युमेंट स्कॅनर हे ॲप डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी आपण टाईप करूयात स्कॅन ॲप. या ठिकाणी होकेन कॅम स्कॅनर पीडीएफ हे ॲप इन्स्टॉल करू. इन्स्टॉल होत आहे. ओपन झाल्यानंतर सेटिंगला अलाव करा. HD स्कॅन स्टार्ट हिअर याच्यावर टच करा. पुन्हा एकदा अलाव करा. अलाव लिमिटेड ॲसेस. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट मधली कुठली फाईल स्कॅन करायची असेल तर करू शकतो, नाहीतर आपल्याला कॅमेराने स्कॅन करायचे आहे. या ठिकाणी आपण क्लोज करून सेटिंग, परमिशन द्या डॉक्युमेंटला, ऑलवेज अलाव किंवा अलाव लिमिटेड ॲक्सेस, दोन्हीपैकी एक. कॉन्टॅक्टला देऊ शकता. आता या ठिकाणी आपला कॅमेरा ओपन होईल. या ठिकाणी बघा डॉक्युमेंट मी खाली ठेवलेलं आहे, लाईट चमकत आहे. लाईट चमकू देऊन आपण थोडी जागा चेंज करू. हे बघा, या ठिकाणी क्लिक ह्या बटनावर क्लिक करा. फोटो आहे, तसे कुठली कार्य करायचं नाही. या ठिकाणी हे जे सर्कल दिसत आहे, डॉट डॉट दिसत आहेत, हे जवळ घेऊ शकतो डॉक्युमेंटच्या साईज नुसार आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. आपला हे डॉक्युमेंट तयार झालेला आहे. आता याच्यावरती टच करायचं. या डॉक्युमेंटवरती टच केल्यानंतर जे डॉक्युमेंटचे फोटो काढले आपण ती स्कॅन झाली व्यवस्थितरित्या. जर आपल्याला या ठिकाणी हे डॉक्युमेंट आडवं किंवा उभं किंवा कुठल्या दिशा वगैरे चेंज असेल तर ही लेफ्ट बटन म्हणून ऑप्शन आहे, तर इथं क्लिक करायचं. आता डॉक्युमेंट सरळ झालेलं आपलं आणि डन ह्या बटनावर टच करायचं. जर ह्याला सुद्धा क्रॉप करायचं असेल तर या ठिकाणी क्रॉपचं ऑप्शन आहे. क्रॉप केलं आपण अजून एकदा व्यवस्थितरित्या क्रॉप करू शकतो. कारण डॉक्युमेंट हे वाकडं तिकडं कसंही फोटो काढता येतात किंवा काढल्या जातात, तर ते सरळ करण्यासाठी इथं ऑप्शन आहे. डन, अजून एकदा डन. जे डॉक्युमेंट स्कॅन झालेलं आहे या ठिकाणी दिसत आहे, ह्याच्यावर टच करा. इथं शेअरचं ऑप्शन आहे, शेअरवर क्लिक करा. या ठिकाणी शेअर पीडीएफ, जेपीजी फाईल आणि शेअर लॉंग इमेज, या ठिकाणी पीडीएफ वर क्लिक करा. जे काय आपल्याला शेअर करायचं माध्यम आहे, जीमेल आहे, व्हॉट्सअप आहे, भरपूर आहेत. या ठिकाणी ब्लूटूथ आहे. आपल्याला व्हॉट्सअपला शेअर करायचे, व्हॉट्सअपवर शेअर करू. या ठिकाणी कुठल्याही एखाद्या व्यक्तीला पाठवायचे, त्याचा नंबर सर्च करून टच करून सेंड करा, तर हे सेंड झालं. तर अशा पद्धतीने कुठलाही डॉक्युमेंट स्कॅन करूनच आपल्या मोबाईलमध्ये ठेवा किंवा इतरांना पाठवा, जेणेकरून प्रिंट काढल्यावर ती प्रिंट काळी येणार नाही. स्कॅन केल्यावर डॉक्युमेंट स्वतःहून आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर राहते, त्यामुळे आपल्याला सेव्ह करण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वेगळी प्रोसेस करायची नाही. धन्यवाद.